वारीला आल्याबद्दल सगळे तानाजी भगवान पाटील तालुका बिल्लू जिल्हा मुक्काम आदमपूर तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून वारीला पहिल्या वारीला आलेला आहे. वारीला आल्याबद्दल अति आनंद काही सगळे माऊली हे नाव निघत सदा आनंद विचार वेगळे कोणाच्या तोंडून वाईट विचार येत नाही म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे नाव मुखाने घेतात. जय श्रीराम जय राम जय जय राम हे नाव डेली मुखात राहते. जय हरी माऊली. मी आतिश शिवाजी ढोणे. माझं गाव मुरमा तालुका घनसंगी जिल्हा जालना येथून मी आलेलो आहे वारीचा आनंद घेण्यासाठी. आता 4 वर्ष झालं मी कंटिन्यू येत आहे. खूप आनंद आहे वारीमध्ये. सगळ्यांनी वारीमध्ये यावं, सहभागी व्हावं माझी अशी इच्छा. दर्शन जाधव. पांडुरंगाला एकच विनंती आहे, थोडा पाऊस पाणी पडू दे आणि भारी वाटतं. वारी पिढा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे बस. जोरात. माझं नाव पांडुरंग शंकरराव सवंडकर, राहणार टेंभुर्णी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथून आलेला आहे वारीसाठी. 40 वर्ष झालं वारी करीत आहे आणि वारीचा महिमा म्हणजे लय भारी महिमा आहे. साक्षात्कार माऊली सोबत आहेत एवढ्या पब्लिकसाठी. काही कुणाला काही होत नाही. इकडे बघा. महादेव पाटील नागाव. मला दिंडीत फार समाधान वाटते. मला दिंडीची आवड आहे. मी इकडं यायला काय मागत नाही, त्याच्या चरणावर एवढं मला काय समाधान वाटते माऊलीची. सुनंदा मोहन मगर, जिल्हा सांगली, गाव नागाव, तालुका वाळवा. मी पहिल्यांदाच आले पण अगोदर आडवून मी 30 वर्ष झालं करते वारी. आल्यावर छान वाटते. फिरायला एकच मला चांगलं ठेव, सगळ्यांना सुखी ठेव. आम्ही जो 3 वर्षापासून दिंडीची सेवा करतो. मी 10 लोकांची टीम घेऊन आलेलो आहे. वाडेकरी गेवराई तालुका जिल्हा बीड तिकडून येतो. आम्ही 10 लोक येतो आणि खंडोजी बाबा देवस्थान डेक्कन तिथून आम्ही अडके महाराज यांच्या दिंडीची सेवा करण्यासाठी दरवर्षी ही त्यांची दिंडीची सेवा करतो. वारकऱ्याला तंबू ठोकायचं काम करतो. त्यानंतर स्वयंपाक वाढायचं, पुढे जाऊन नियोजन करायचं, पाण्याचं नियोजन हे अति उत्तम. वारकऱ्याला भरपूर सेवा देतो रामकृष्ण. त्यामुळं भरपूर आनंद मिळतो. कुठलं दुखणं नाही, काही नाही, त्रास नाही. कुठल्या वारकऱ्यालाही त्रास नाही, दुखणं काही त्रास अजिबात होणार, पावसाचा कुठलाही त्रास होणार नाही अशी आम्ही दक्षता घेतो. जय रामकृष्ण. पहिल्यापासून. हां सुजाता पाटील. हां कुठला युती दिंडी. युती ते आता पंढरपूर कोल्हापूर भागात हा युती म्हणून गाव छोटंसं. त्या गावापासून पायी दिंडी करत आम्ही 100. आम्ही काय मागायसाठी हे करायसाठी येत नाही. आपला भाव, आपलं मन समाधान इथं आलं की होतंय म्हणून आम्ही वर्षातनं आपला सगळा भाग आमचा सुखी असून दे म्हणून आम्ही इथवर येतोय. पावसामध्ये भिजत आहे. आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी वारीमध्ये येवतीची मानकू महाराज या दिंडीमधनं आलेला आहे चालत. आतापर्यंत आम्ही चालताना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही आमच्या इतकी 100 लोक आमची दिंडीचे आहेत. कुठल्याही काही वारकऱ्याला आमच्या कुठलाही पायाचा त्रास वगैरे काही नाही. अगदी 80-85 वयाचे वयस्कर आमचे आजी वगैरे आहेत. कुठल्याही आमच्या आजीला पायदुखी किंवा डोकेदुखी असं काही प्रकारचं नाही. शेवटी माऊलींचीच कृपा आहे. आणि मी आता फलटण सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करून फलटण या ठिकाणी आला असता पावसाने आमचं स्वागत चांगल्या पद्धतीने केलं आहे. म्हणजे निसर्गालाही काळजी आहे की बळीराजा चुकावला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. धन्यवाद. माटे राहणार तामसा, जिल्हा नांदेड, तालुका हायगाव. माऊलीच्या दर्शनाकरता अतिथीने आम्ही आलो आहोत. तरी ही दिंडी अशी आहे की अशी जत्रा जगातही नाही. कुठे गेली तर एवढी जत्रा नाही, जगातसुद्धा नाही. आणि एवढी जत्रा, एवढी पब्लिक असून एक सुद्धा माणूस उपाशी राहू शकत नाही. माऊलीची कृपा आहे. माऊलीची फार कृपा आहे. एकही माणूस उपाशी राहणार. संपूर्ण माऊली जशी मुंग्याला साकारतात तशी संपूर्ण माणसं पोटभर जेवतात. आनंदानं हे माऊली जत्रा पार पडते. एवढं बोलून मी समाप्त. जोरात बोला. रामकृष्ण हरी. संगमनेर तालुका आहे, साकूर मांडो गाव आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे. आणि वारी आज 33 वर्षाची वारी आहे आमची. अजून काय सांगायचं जेवढा आनंद आहे तेवढा कुठं जगात नाही असा आनंद आहे माऊलीचा. रामकृष्ण हरी.
बोला. रामकृष्णारी, मी ज्योतिताई शिंदे रामतीर्थकर. मी नांदेड इथनं आले. माझा जिल्हा नांदेड. 2 वर्ष झाली, 2रा वर्ष. वारीमध्ये एकदम मस्त वाटते, आनंद भेटतो. मला त्यामध्ये भजनाचा आनंद मिळतो. हा बोला जोरात कीर्तनाचा. अजून पावले ते खेळायला मिळते, हरिपाठ होतो. अतिशय आनंद होतो मला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.